थोडं श्राव बद्दल ओळख करून द्या आणि हं, अ, सांगा थोडं डिटॉक्सचा एक्सपिरियन्स. सांगते सर. हॅलो. अ, मी सारिका संतोष कापसे. मी रहाटणीत राहायला आहे. नुकतंच सरांचं आणि आमच्या आता मध्यंतरी ओळख झाली आणि ऍक्च्युली हेल्थ बऱ्यापैकी हे झाली होती माझी. म्हणजे वर्कलोड असल्यामुळे किंवा कामाचा थोडा ताण असल्यामुळे थोडंसं काय झालेलं की खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे काम भरपूर होतं पण दिवसभर एक लेझीनेस असायचा, डिझीनेस असायचा आणि थकल्यासारखं फार व्हायचं. तर सरांचं जे डाएट प्लॅन आहे ते मी 1 तारखेपासून घेतलं. सरांचा जो एक 70 दिवसाचा डाएट प्लॅन आहे तो मी आता चालू आहे माझा तो. त्याच्यामध्ये पहिले तुम्ही 5 दिवस डिटॉक्स होतं. डिटॉक्स बद्दल सांगा. त्या डिटॉक्स मध्ये सरांनी जो आता एक प्रॉब्लेम सांगितला ना, ब्लोटिंग किंवा पोट फुगणे किंवा डायजेशन प्रॉपर न होणे म्हणजे मेटाबॉलिझम थोडंसं अगदी डिस्टर्ब झालं होतं. त्यामुळे झोप न होणे किंवा दुसऱ्या दिवशी चिडचिड होणे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत होत्या माझ्या बरोबर. पण डिटॉक्स मध्येच 5 दिवसामध्येच मला इतके छान रिझल्ट आले आणि डिटॉक्सच्या नंतर एक स्वतःमध्ये एक खूप छान एनर्जी मला बघायला मिळाली. आज मला जवळपास एक 18 दिवस झालेले आहेत सरांचं डाएट घेऊन. आज आजच्या दिवशी मला इतकं बेटर फील होतंय की आणि आणखीन एक सांगायचं तर जेव्हा माझे मेडिकलचे रिपोर्ट वगैरे केले त्यात असं थोडं लक्षात आलं, डिटेक्ट झालं की डायबिटीच्या बाउंड्री लाईन वरती मी जाऊन बसले होते. म्हणजे आज थोडं आणखीन दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित ती फेज माझ्यासाठी फार लांब नव्हती. पण ह्या सगळ्या गोष्टी सरांनी इतक्या छान पद्धतीने मला समजावून सांगितल्या आणि माझं आता एज फक्त 39 आहे. ह्या इतक्या कमी एज मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डायबिटीज म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी फार भयंकर वाटतात ऐकता. आणि सरांचं जे डाएट आहे त्या डाएट प्लॅन मुळे आत्ता माझ्या बेली फॅट मध्ये, कारण माझं बऱ्यापैकी वर्क सेडेंटरी आहे, बसून काम आहे माझं. त्यामुळे कसं होतंय ना की बेली फॅट माझं बरंच वाढलं होतं आणि मला ह्या फक्त 17 दिवसामध्ये माझं मी 2 किलो माझं वजन पण कमी झालंय आणि बेली फॅट मध्ये 2 इंचेस लॉस झालाय माझा. आणि एकंदरीत एनर्जी लेवल जे आहे ते खूप छान आहे. म्हणजे इव्हन संध्याकाळपर्यंत जो स्टॅमिना टिकून राहायला हवा होता तो खूप छान पद्धतीने टिकून राहतोय माझा. आणि थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच.